मला मैत्रिणी नाहीत. म्हणजे माझ्या असलेल्या मैत्रिणी आता मला मारतील हा व्हिडिओ बघितल्यानंतर. मोजक्या मैत्रिणी आहेत, म्हणजे अक्षरशः बोटावरती हाताच्या मोजता येतील एवढ्यात. फिमेल अडल्ट फ्रेंडशिप म्हणजे शाळा आणि कॉलेज नंतर मैत्रिणी करणं इतकं अवघड काय बरं? आजकालच्या जगामध्ये आपण सगळे एकमेकांशी कनेक्टेड आहोत, पण तरीही एकटे पडलेलो आहोत. खरी सच्ची चांगली मैत्रीण का मिळत नसेल याची 5 कारणं आहेत आणि तीच मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा, कारण या 5 कारणांच्या मध्ये मी तुमच्याबरोबर एक अशी गोष्ट शेअर करणार आहे ज्याच्यामध्ये आपली मैत्री घट्ट होणार आहे आणि खूप साऱ्या गोष्टी आपण एकत्रित करणार आहोत. त्याच्यामुळे प्लीज आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. नंबर 1, क्वीन बी असणं आणि तिचं सगळ्यांनी ऐकणं. प्रत्येक मैत्रीच्या ग्रुपमध्ये एखादी अशी व्यक्ती असते जी थोडीशी डिसिजन मेकिंग असते, म्हणजे निर्णायक ठरते. त्याच्यानंतर ती थोडीशी लीडर सारखी असते, इनिशिएटिव्ह घेते, पुढाकार घेते, गोष्टी ठरवणं, लोकांना जमवणं. हॉटेल सगळे जणांनी सजेशन दिलं असेल तर तिनं समजा सजेशन दिलं आणि ती असते की जे सगळेजण ऐकतात. आणि मी म्हटलं तसं अघोषितपणे इतरांनी पण तिला क्वीन बी बनवलेलं असतं. बऱ्याचदा स्वघोषितपणे तिनं पण स्वतःला थोडंसं एक लीडरचं स्वरूप दिलेलं असतं. हे मुलांच्या ग्रुपमध्ये होत नाही का? होतं. आता गंमत अशी आहे ना, ती राणी माशी, तिला जर कोणी क्रॉस केलं म्हणजे कुठचं तरी विरुद्ध मत व्यक्त केलं, हॉटेल निवडताना, तारखा निवडताना, यांना बोलवायचं का नाही बोलवायचं, भेटायचं का मुळात नाही भेटायचं, हे सगळे निर्णय घेत असताना जर तिला कोणीतरी क्रॉस केलं तर संपलाय विषय. खूप जास्त वितुष्ट येतं, संघर्ष होतो आणि मुलींमध्ये तर सगळे माइंड गेम सुरू होतात. जिनं क्रॉस केलंय, थोडंसं वेगळं मत व्यक्त केलंय, तिला बाजूला काढून तिच्याविषयीचं गॉसिपिंग, इव्हन निंदा नालस्ती, बऱ्याचदा बिचिंग अशा पद्धतीनं सुरू होतं आणि तिला थोडंसं वाईट टाकलं जातं आणि ग्रुप एक वेगळ्या पद्धतीनं क्वीन बी कडे, म्हणजे जी लीडर आहे तिच्या दिशेनं जायला लागतो. हे हेल्दी फ्रेंडशिप नाही. खऱ्या हेल्दी मैत्रीमध्ये काय होतं, किती मोठा ग्रुप असू दे किंवा किती छोटा ग्रुप असू दे, जेव्हा एखादी व्यक्ती तुम्हाला क्रॉस करते किंवा वेगळं मत देते तर ते विरुद्ध मत नसून वेगळं मत आहे हे जिला समजतं. तुम्ही तिच्यापेक्षा जास्त शाईन होत असाल, म्हणजे खूप चांगले कपडे घातलेत, खूप वेगळं काहीतरी छान झालेलं आहे आणि ग्रुपमध्ये, हॉटेलमध्ये, कॅफेमध्ये कुठेतरी बसलंय आणि खूप जास्त आवरून आलं तर कधीतरी लीडर पण शिफ्ट होणं, कधीतरी आपण बॅकसीटला जाणं, दुसऱ्या कोणीतरी मेन कॅरेक्टर होणं, हे ज्याला कळतं ना तीच तुमची खूप चांगली मैत्रीण असते. आणि आउटशाईन आपण होऊ असा विचार न करता आत्ता तिचा क्षण आहे आणि आत्ता ती बडबड करते, आत्ता ती खुश आहे किंवा आत्ता ती दुःखी आहे, आत्ता तिला बोलायचंय आणि सगळ्यांनी आपण ऐकण्याच्या भूमिकेत जायला पाहिजे, हे जिला कळतं तीच तुमची खरी आणि हेल्दी मैत्रीण आहे. नंबर 2, एव्हरीबडी शुड बी इक्वली मिझरेबल. मिझरी लव्हज कंपनी असं म्हणतात. म्हणजे काय तर समदुःखी एकत्रित येतात आणि एकत्र आल्यानंतर त्यांची अतिशय घट्ट मैत्री होते. त्याचं कारणच असं की स्ट्रगल्स ट्रॉमा बॉन्डिंग सारखे असतात, त्याच्यामधून बॉन्डिंग होतं. आणि द मिनिट सगळेजण, आता समजा फॉर एक्झाम्पल कोणीतरी सांगत असेल की हो ना यार सध्या खूपच स्ट्रगल आहे, कंपनीमध्ये त्रास देत आहेत, फायनान्शियल स्ट्रगल्स आहेत वगैरे वगैरे, अशी समजा चर्चा चालू आहे ग्रुपमध्ये आणि कुणीतरी एक जण अशी म्हणाली की नाही पण मला आता खूपच वेगळाच अनुभव आला आणि मला खूप, आणि ती व्यक्ती खूप सक्सेस स्टोरी सांगायला लागली तर ना ती व्यक्ती खूप ऑड वुमेन आउट होऊन जाते. आणि मग ती आहे ना काय गंमत आहे की एकतर यू आर विथ द ग्रुप ऑर यू आर अगेन्स्ट द ग्रुप. तू एकतर आमच्या विरुद्ध आहेस नाही तर आमच्या बरोबर होला हो म्हणायला पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ जर आत्ता ग्रुप मधल्या चर्चेचा सूर सगळे पुरुष वाईट आहेत असं जर चालू असेल आणि एखादी म्हणाली पण अगं माझा नवरा छान मला साथ देतो, म्हणजे जस्ट सेइंग की मलाही असे अनुभव येतात खरं तर, पण आता तो त्याचं कॉन्ट्रीब्युशन खूप छान आहे किंवा बाळ सांभाळण्यामध्ये किंवा असं काहीतरी, तर इतरांना लगेच असं थ्रेटनिंग काहीतरी आपल्या विरुद्ध मत, वेगळं मत म्हणजे विरुद्ध मत असं करून काहीतरी का, कारण की इक्वली मिझरी आपण शेअर करायला पाहिजे. तू कशी काय वेगळी आहेस आणि तू वेगळी आहेस याचा अर्थ तू शायनिंग मारते, तू सतत तू फेक आहेस, तू स्टाकअप आहेस आणि तुला काहीतरी वेगळं स्वतःचं काहीतरी दाखवायचं असतं आणि मी कशी इतरांपेक्षा बेटर आहे असं इतरांना वाटायला लागतं. हे बरोबर नाही. जी खरी मैत्रीण असते ना ती खूप गोष्टींना सपोर्ट करते की ओके तुला वेगळा अनुभव आलाय किंवा तुझी वेगळी मतं असतील, कारण खऱ्या मैत्रिणी ज्या असतात त्या तुम्हाला सगळ्या तुमच्या बेस्ट डेज असतात ना, तुमच्या अचिव्हमेंट, सक्सेस, त्याच्यामध्ये तुमच्या बरोबर ट्रीटला बसतात.
सेलिब्रेट करतात, त्या सेलिब्रेशन्समध्ये पण ते सपोर्ट करतात. आणि जेव्हा तुम्ही कुठच्या तरी खरंच भयानक गोष्टीतून जात असाल तर तेव्हा त्या खूप गुड लिस्नर होतात. नॉट नेसेसरीली ॲडवाईस देणे किंवा सजेशन्स देणे, पण ऐकणे, तिथे थांबणे, अवेलेबल असणे, याला खरी मैत्री म्हणतात. नंबर 3, ऑलवेज अग्रीइंग विथ समवन जजमेंट. म्हणजे काय तर कुठल्या तरी आत्ता अनुपस्थित असलेल्या व्यक्तीविषयीची वाईट चर्चा चालू असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये सामील व्हायला हवं. नाहीतर मैत्रिणींचा ग्रुप तुटलाच म्हणून समजा. हे जे गॉसिप आहे, हे बॉन्डिंगचा फॅक्टर कसा होऊ शकतो मला आजतागायत कळलेलं नाही. त्याचं कारणच असं की आता सगळेजण म्हणतात ती ना वियर्डच आहे बरं का, विचित्रच आहे ती. आणि कुणीतरी मध्येच असं म्हटलं की नाही पण मला छान वाटली ग ती, तेव्हा तिनं मस्त जाता जाता मला किती कॉम्प्लिमेंट दिली. तर जरा एखाद्या विषयीचं मत त्या व्यक्तीनं वेगळं मांडलं तर याचा अर्थ तुझं कसं काय वेगळं मत असू शकतं तिच्याविषयीचं. म्हणजे सगळेजण तिला क्रेझी म्हणतात, वियर्ड म्हणतात, तर तू पण तिला क्रेझी आणि वियर्ड म्हटलं पाहिजे. तुझं वेगळं कसं काय मत आलं, हे बरोबर नाही. त्याचं कारणच असं की कुठल्या तरी तिसरी व्यक्ती जी आता बरोबर उपस्थित नाही आणि तिच्या मागे बॅक बिचिंग करताना जर तुमचं बॉन्डिंग होत असेल तर तुमची काय मैत्री आहे ही? तुम्हाला गॉसिपची का गरज पडते एकत्र येण्यासाठी? तुमच्या बॉन्डिंगसाठी ट्रस्ट हा भरपूर झाला. तुमच्या आयुष्यातल्या वेगवेगळ्या गोष्टी, तुमची शिकवण, तुमची मतं ही एकदम नॉन जजमेंटल, कोणी तुम्हाला जज नाही करत आहे, अशा मैत्रिणींसमोर तुम्हाला सांगता आल्या पाहिजेत. नंबर 4, डोंट ग्रो टू मच. याच्यातून तर मी इतक्या वेळा गेली आहे दुर्दैवानं. आपण सगळेच गेलेलो आहे खरं तर. फ्रेंडशिप्स ज्या असतात, काही मैत्रिणी ज्या असतात, त्या सेमनेसवरती झालेल्या असतात. म्हणजे तुझी आर्थिक परिस्थिती सेम आहे, माझी पण आर्थिक परिस्थिती सेम आहे. तुझं लव्ह मॅरेज आहे, माझं पण लव्ह मॅरेज आहे. किंवा तू पण खेडेगावातून आलेली आहे, मी पण खेडेगावातून आलेली आहे. काहीतरी सेम आहे आणि त्या सेमनेसमधून एक मैत्री झाली आहे. आणि आता तुम्ही सेम नाही आहात. गंमत अशी आहे की तुम्ही सेम राहूच शकत नाही. म्हणजे दिवसाला पण आपले विचार बदलतात. बदल व्हायलाच हवेत आणि खूप चांगले प्रगतीचे बदल, प्रगतिशील बदल व्हायला हवेत. जे सेम वेळेला आपण भेटलेलो आणि त्या काळात जी मैत्री झालेली, तसे आता आपण जर सेम नसू तर मैत्री तुटून जायला होते. म्हणजे कदाचित कोणीतरी डिवोर्सी असेल आणि त्या एकत्र आल्या असतील आणि तेव्हा त्या काळात अशा चर्चा होत असतील की लग्न टिकत नाहीत, मॅरेज संस्था आणि या सगळ्या विषयीचा वितुष्टपणा आणि तो जो राग आहे, अँगर आहे, दुःख आहे, त्यानं ते एकत्र आले असतील कदाचित. पण त्याच्यानंतर तिचं दुसरं लग्न झालं असेल समजा एकीचं आणि खूप छान संसार चालू असेल, तर ही जी आधीची आहे, जी अजूनही डिवोर्सी आहे, तर तिला राग नाही येता कामा, कारण बदल होतच जाणार ना आयुष्यात. तू पण हॅपी असशील किंवा नशीलही तरी सुद्धा आपल्या मैत्रिणीसाठी आपल्याला आनंद वाटलाच पाहिजे सगळ्या ग्रोथमध्ये, हेल्थ वाईज. नाहीतर आपण मित्रमैत्रिणीच नाही आहोत. मी तर फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम केलंय, प्रोफेशनल. मी खूप अनअवेलेबल असते. म्हणजे माझ्या पर्सनल लाईफमध्ये मी अतिशय हाय मेंटेनन्स मुलीबरोबर मैत्रीच करू शकत नाही. आता तर मला मूल आहे, आता तर वेगळे आहेत, माझी स्वतःची कंपनी आहे, कॉन्टेंट क्रिएशन, एव्हरी डे, ऑलमोस्ट एव्हरी डे आय एम शूटिंग. तर अशा वेळेला सतत फिजिकली अवेलेबल असणं मला जमेलच असं नाही. पण ते रुसवे फुगवे काहीतरी न ठेवता, गैरसमज सतत काही लोक करून घेतात आणि त्याच्यामुळे टिपटो सारखं त्यांच्या अवतीभोवती घाबरत घाबरत राहावं लागतं आणि स्वतःचा सक्सेस कमी करावं लागतं. येस, म्हणजे मी हे केलेलं आहे पूर्वी वेड्यासारखं माझ्या विषयमध्ये पण, की खूप चांगला चित्रपट मिळतोय किंवा ऑडिशन्स वगैरे सगळ्याच जणी देत आहेत, तर सांगायचंच नाही आपल्याला ते काम मिळाले. किंवा काय सुकीर्त माझ्यावरती प्रेम करतो, पुण्याहून येतो मुंबईला मला भेटायला वगैरे, जे काही असेल ते. तर मी माझं सक्सेस कमी केलं. मी खोटं बोलले आहे बऱ्याचदा की हो ना पैसेच नाही आहेत किंवा हो ना बघ ना असेच सगळे करतात. आणि मी लिटरली तिला मी आवडावं याच्यासाठी स्वतःला छोटं बनवलंय. का? कारण माझ्या ग्रोथनं ही मैत्री तुटेल हे मला कळत असायचं. आणि हा वेडेपणा लहान वयात होतो, पण एका पॉइंटला तुम्ही असं नाही करायला पाहिजे. तुमची जी प्रगती आहे ना त्यानं समोरच्याला आनंदच व्हायला हवा. ते जे हेल्दी मैत्रिणी असतात ना, खूप चांगल्या खऱ्या मैत्रिणी, त्या उलट इन्स्पायर होतात की तू कसं केलं यार, मला जरा तुझ्याशी बोलायचं, आपण भेटूयात का, कॉफी पिऊयात का. आणि भेटून ते विचारतात की तू कसं केलं, म्हणजे मे बी मला याच्यातून शिकायला मिळेल, मे बी मी तो पाथ फॉलो करू शकेल. नंबर 5, यू आर नॉट सपोज टू कॉल आउट अ बॅड बिहेवियर. म्हणजे समोरच्या व्यक्तीनं बावळटपणा, फालतूपणा, वाईट वागणं सुरू जरी केलं तरी सुद्धा तुम्ही त्या व्यक्तीला विसरलं पाहिजे, माफ केलं पाहिजे. तरच तुम्ही खऱ्या चांगल्या मैत्रिणी आहात. मला हे माहिती नाही की हे मुलांच्या जगामध्ये पण होतं का. जर हा व्हिडिओ कोणी पुरुष बघत असतील तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये सांगा.
खूप वेळा मैत्रिणींमध्ये आपण नकळत एकमेकांना हर्ट करू शकतो. आपण चुकाच करतो ना, आपण सगळे माणसं आहोत. पण आहे ना, ते सांगायचं नाही, कारण की मग ते दुखवायचं नाही. आपण आपल्या बाजूनं सतत ते विसरायचं आणि माफ करायचं, किंवा ती व्यक्ती त्या तिचं स्वतःचं जे वाटोळं करते त्याच्याविषयी पण बोलायचं नाही. कारण जर बोललं, इतक्या गंभीर खऱ्या विषयांवरच्या जर चर्चा झाल्या, तर मैत्रीच तुटेल. तुमची मैत्री तुटली तरी चालेल एका पॉइंटला. जर तुमचं तुम खरं प्रेम असेल ना, तुमची खरी मैत्री असेल ना, तर तुम्ही खरं सांगितलं पाहिजे, की बघा मला असं वाटतं. अगेन हा तुमचा पर्स्पेक्टिव्ह आहे, तुमचा दृष्टिकोन आहे आणि तुमचं मत आहे. तुम्ही पण चुकीचे असू शकता. त्यामुळे हे सांगून म्हणायचं म्हणजे माझंच खरं आणि तू माझंच ऐक, तर तू माझी चांगली मैत्रीण आहे, असं मी नाही म्हणत आहे बरं का. पण एखाद्याचं चुकत असेल, मी एक उदाहरण देते. माझी खूप चांगली जवळची मैत्रीण, आणि मला असं वाटत होतं, की ती चाइल्ड बर्थ नंतर, डिलिव्हरी नंतर ती तिच्या तब्येतीची घ्यावी तेवढी काळजी घेत नव्हती. लगेच पहिल्या फटक्यात बोलायला पाहिजे का? नाही. तुम्ही बघा, ऑब्झर्व्ह करा, वेळ द्या समोरच्याला, ते होतंय का? हे जॉबच्या बाबतीत असू शकतं, रिलेशनशिपमध्ये तुमची मैत्रीण किंवा कुणीतरी मित्र असू शकतं, आणि त्यांना तुम्ही नाही खरं सांगितलं, कोण सांगणार आहे? कारण बाकीचे सगळे हांजी, हांजी करणारे, हो, हो म्हणणारे किंवा गुडी-गुडी किंवा प्रोफेशनल कामाचे कॅल्क्युलेटिव्ह रिलेशनशिप्स सतत आहेत त्यांचे. पण तुम्ही चांगले मित्र-मैत्रिणी आहात, तर तुमचं काम आहे ते सांगणं, न दुखावता. कदाचित त्या वेळेला अहंकार खूप जास्त ठेचला जातो. त्याच्यामुळे तेव्हा ते भांडण होणार, फोन आपटले जातील, काही काळ दुरावा राहील, अबोला राहील. इट्स ओके. नुसतं गोड-गोड बोलणं याला मैत्री म्हणत नाहीत. मग मी तिला सांगितलं, "जरा थांबतेस का? मला असं वाटतंय, की तुला असं सतत सिम्पथी घेणं आवडायला लागलंय. मला कॉल करायचा, रडायचं आणि सेम बोलत राहायचं, आणि महिनोन-महिने ऑलमोस्ट वर्षभर तू सेम बोलतेयस. पण तू ॲक्चुअली ॲक्शनच करत नाहीस. तू ॲक्चुअली व्यायामच करत नाही. तू ॲक्चुअली चांगलं हेल्दी डाएटच करत नाहीस, आणि तू सगळ्यांना ब्लेम करतेस, आणि ते सगळं सतत दिसतंय रडताना. आणि आय एम सो सॉरी की तुला सतत मी खांदा द्यायला पाहिजे, पण आय एम टायर्ड. म्हणजे आता तुला रडण्यासाठी खांदा देऊन मी इतकी दमली आहे, की तुला वर्षभरात कळलं पण नाही, की मला पण इश्यूज आणि प्रॉब्लेम्स असतील. मी कोणाकडे जाऊन सांगायचे हे? मी कोणाचा खांदा घ्यायचा आणि मी कोणाकडे जाऊन रडायचं? मला आता सांगताना पण इमोशनल व्हायला होतंय. कारण की तो फोन तो खूप सगळं टेम्परेचरच ताणलं जातं ना, खूप तणावाचं असतं हे असं बोलणं. कारण तुम्ही खूप खरं आणि कट टू द चेस असे बोलता. असं झालं, थोडासा काळ गेला. तिनं त्याच्यावरती काम केलं. हेतू शुद्ध असल्यामुळे तिला हे समजलं. इतक्या वर्षांची जेव्हा हेल्दी फ्रेंडशिपमध्ये ना समोरची व्यक्ती वेळ घेते, पण तिला समजणार. तुम्हाला पण असं कुठेतरी येस, तिनं पण मला हे असं केलेलं आहे काही वर्षांपूर्वी मी जेव्हा बावळटपणा केलाय सगळं. तर तू मूर्ख आहेस का? तू सेम बोलतेस आणि तू सेम सॅड बसतेस. हे तिनं मला स्पष्टपणे सांगितलेलं आहे. तेव्हा पण मला तिचा राग आलेला. पहिल्यांदा खूप राग येतो, लक्षात घ्या. ती आपली पहिली रिएक्शन आहे, कारण आपला इगो चेपला जातो. काही काळानंतर आम्ही एकत्रित भेटलो, आणि ती आणि मी, मला अजून आठवतंय का फूड याच्यामध्ये बसलेलो प्लाझामध्ये, आणि तिनं सुरुवातच अशी केली, आणि तिच्या डोळ्यात पाणी होतं, माझ्या डोळ्यात पाणी होतं. आम्ही हात पकडलेले हातामध्ये, आणि ती म्हणाली की तुला काहीही वाटलं ना उर्मिला, आता मी तुझा खांदा बनायला तयार आहे. तू मला काहीही सांगू शकते. येस, तुला पण प्रॉब्लेम्स येऊ शकतात, तुला पण गोष्टी कठीण होऊ शकतात. मी तुझ्यासाठी आहे. फक्त मी आता माझं रडगाणं तुला ऐकवणार नाही. बघ, तिने मला सांगितलं की ती काय काय करते. तिनं तिचं डेली रुटीन बदललं, तिनं तिचं वेट लॉस केलं, तिनं तिच्या बॉडीवरती काम केलं, खूप सारे चेंजेस केले. तिला ते पटलं. खूप मोठं मन आणि प्रचंड शहाणपण लागतं बरं का हे मान्य करायला. पण हे तिनं सांगितलं, आणि ती म्हणाली, तुला काहीही मला सांगायचं मी तुझ्यासाठी, मी माझं सतत रडणार नाही. आणि सॉरी, मी खूप काळ याच्यामध्ये घेतला, आणि मी माझ्यामध्ये बदल केलेत, आणि थँक्यू तू हे मला सांगितलंस, आणि तुला मला काही शेअर करायचंय मी आहे, आणि मी असलं बावटासारखं माझी निगेटिव्ह ट्रेन आता बंद करेन. आणि तिनं जे काय, कारण ती गोडच आहे, टॅलेंटेडच आहे, तिनं त्याच्यामध्ये बदल केले सगळे, आणि ग्रेट चालू आहे आता तिचं. याला हेल्दी फ्रेंडशिप म्हणतात. कोर फॅमिली. त्याच्यानंतर जर तुमचं खूप भलं व्हावं, तुमचं कल्याण व्हावं, तुमची खूप प्रगती व्हावी, तुमचं सगळं तुम्ही सुखात असावं, असं जर कोणाला वाटत असेल ना, तर ती तुमची मैत्रीण असायला पाहिजे. घट्ट डीप फ्रेंडशिप्स असतात ना, ती ती तुम्हाला ॲज गुड ॲज फॅमिली अशीच असतात. नंबर 6, यू कॅनॉट हॅव बाउंडरीज. तुम्ही तुमच्या मर्यादा शेअरच करू शकत नाही. उदाहरणार्थ, आमच्याकडे असं नसतं, आमच्याकडे हे खात नाहीत, किंवा मला रात्रीचं नाही जमणार आहे भेटायला, असं जर कोणी ग्रुपमधल्या एकी जणीनं म्हटलं, विषयच एंड आहे. कारण तुम्ही तुमच्या बाउंडरीज कशा काय ठेवू शकता? तुम्ही तुमच्या ग्रुपसाठी सतत धावून आलं पाहिजे, आणि तुम्ही जर अवेलेबल नसाल, तर माय गॉड, तुम्ही खूप वाईट मैत्रीण आहात. असं नसतं. खऱ्या मैत्रीमध्ये बाउंडरीजचा रिस्पेक्ट केला जातो, की ओके, ती आता वेगळ्या ह्याच्यातून चालू आहे, तिला नाही येता येतंय, भेटायला नाही येता येतंय, किंवा तिला कॉल नाही उचलता येते, हे जे समजून घेणं आहे आणि गैरसमज न करणं आहे,
की बुवा कुठचे जोक्स मारायचे, जात, पंथ, एखादा गुरु, आई वडील, काय भक्तिभाव असेल एखाद्याचा, काही गोष्टींना नसतो हात लावायचा. त्या खूप वैयक्तिक संवेदनशील गोष्टी असतात. आपल्याला ते पटत नाहीये त्या आपल्या मित्रमैत्रिणीचं जे कोणी येते मैत्रीमध्ये, पण आदर तर करता येतो, रिस्पेक्टफुली तर हे करता येतं ना त्याला. ह्या बाउंड्रीज क्रॉस करणं ह्यानं काय होतं माहितीये का, एक्झॉस्ट व्हायला होतं. म्हणजे अख्खा ग्रुप पण दमतो, कारण भेटलंच पाहिजे, मग नाहीतर आपल्याशिवाय भेटतील, मग आता आलंच पाहिजे, मग काहीतरी बुडवायचं, चुकवायचं, रजा घ्यायची. तुम्ही तुमच्या तुमच्या गोष्टी काही सांगायच्याच नाही, की अरे मला नाही जायचं तिथे फिरायला, किंवा मला मला इतक्या वेळ बाहेर नाही थांबता येत, किंवा मला इतक्या पैशांचं गिफ्ट नाही परवडणार आहे. ह्या बाउंड्रीज आहेत तुमच्या, आणि त्याचा रिस्पेक्ट इतरांना करता आलं पाहिजे. मग आपण काय करूयात, मग वेगळं कॉन्ट्रीब्युशन काढूयात का, कोणाला किती पटतंय, याची छान चर्चा होते. आणि त्या चर्चेतून एकमतानं जरी कोणी एकानं जरी ओके मग असं करूयात बरं का, असं करून पुढाकार जरी घेतला, थोडीशी लिडरशिप जरी घेतली, तरी ती सगळ्यांना कन्सिडर करून, सगळ्यांची मतं जाणून घेऊन, ऐकून घेऊन, विचारात घेऊन मग त्या एका निर्णयाशी पोचलं जातं. ना की असं कसं करू शकते ती, इतरांना तिच्या विरुद्ध करणं, मागच्या मागे काहीतरी विचित्र गॉसिप पसरवणं, रुमर्स पसरवणं, हा सगळा कटूपणा आहे, हा टॉक्सिक फ्रेंडशिप आहे. तुमची मतं आणि तुमच्या मर्यादा, तुमच्या बाउंड्रीज, हे मला चालतं, हे नाही चालत. मग ते बॉयफ्रेंड्स असतील, रिलेशनशिप्स असतील, की अरे हा तिचा बॉयफ्रेंड आहे किंवा हा तिचा नवरा आहे, आपण तिच्या अपरोक्ष त्याच्याशी किती बोलायला पाहिजे, किती मेसेजेस एक्सचेंज झाले पाहिजेत, किंवा किती दखल घेतली पाहिजे, तिच्या घरातले किती निर्णय आपण घ्यायला पाहिजेत, ह्याच्या बाउंड्रीज, ह्याच्या मर्यादा समजणं, याचा अर्थ मच्युअर असणं, ग्रो होणं, माणूस म्हणून शहाणपणा दाखवणं, आणि ही खरी फ्रेंडशिप आहे. हा इतका वेगळा विषय, काहींना पटतील गोष्टी, काहींना नाही पटणार, पण या 5 चुका स्पेशली मुलींच्या मैत्रीमध्ये मला जाणवल्या, आणि मोठ्या मोठ्या ग्रुप्समध्ये, छोट्या ग्रुपमध्ये, अगदी 1 to 1 फ्रेंडशिपमध्ये सुद्धा मला या जाणवल्या. आणि या 5 चुका आणि त्याच्या अगेन्स्ट मग खरी हेल्दी मैत्रीण असणं म्हणजे काय, हे मला तुमच्याबरोबर शेअर करायचं होतं. पण याचाच पुढचा भाग मला घेऊन यायचा आहे, की आपल्याला वाटते की ही आपली मैत्रीण आहे, पण दुर्दैवाने ती आपली मैत्रीण नसते. दोज आर ॲब्सोल्युटली टॉक्सिक फ्रेंडशिप, ज्याला फ्रेनिमीजच्या अंडर ते टॉक्सिक फ्रेंडशिप्स असतात. म्हणजे फ्रेंड हू ॲक्ट्स लाईक अ फ्रेंड बट इज ॲक्च्युअली ॲन एनिमी. पण मला तो मेंबरसाठी करायचा आहे, कारण हे विषय संवेदनशील असतात आणि त्या कम्युनिटीसाठी मला करायचे आहेत. दुसरं, माझे सगळे वैयक्तिक सिक्रेट्स मला तुमच्याबरोबर शेअर करायचे आहेत. म्हणजे स्किन केअर पासून ग्रोथ, एखादा धडा आयुष्यातला मला जो काही मिळालाय, शिकलाय, पुस्तकं मी काय काय वाचते, हे सगळं मला तुमच्याबरोबर शेअर करायचं आहे. 2. आणि तिसरं, मला गुड लिस्नर व्हायचंय. मला तुमचे जे काही इश्यूज आहेत ते घेऊन, जे मला माझ्या परीनं छान गप्पा आणि आपल्या सगळ्यांना एकत्रित चर्चा करता येतील ते करूयात. पण ॲट द सेम टाईम थोरामोठ्यांचे, तज्ञांचे पण आपण एक्सपर्ट्सची त्याच्यावरची मतं घेऊयात. त्यासाठी महिन्यातून तिसरं म्हणजे मला तुमच्याबरोबर लाईव्ह यायचंय, आणि त्या लाईव्हमध्ये मला तुमच्याबरोबर, मला वाचायच्यात सगळ्या कमेंट्स. मी सगळ्या कमेंट्स वाचणार आहे व्हिडिओच्या खालच्या. त्यातल्या प्रत्येक कमेंटला मी रिप्लाय देण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि लाईव्हमध्ये तर प्रत्येक कमेंट वाचून त्याच्यामध्ये आपण त्या चर्चा करणार आहोत. कोणाचं नाव न घेता, कुठचंही इंटरनेटचे सगळे जे सेफ्टी रूल्स आहेत पाळून, म्हणजे फोन नंबर डिस्क्लोज करणं, ॲड्रेस वगैरे ते न सांगता, एकत्रितपणे काही खूप चांगल्या इश्यूजवरती, प्रॉब्लेम्सवरती आपण सोल्युशन शोधणार आहोत, आणि एकत्रित छान ग्रोथ माइंडसेटनं पुढे जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. या 3 गोष्टी घेऊन दर महिन्याला मी मेंबरशिपसाठी मी घेऊन आली, आणि मला असं वाटतं की कदाचित आपण चांगल्या मैत्रिणी शोधण्यासाठीचा हा उत्तम पर्याय असू शकतो. ऑनलाईन तरी किमान आपण एकत्रित येऊ शकतो. आणि त्याचबरोबर चौथी अशी मला गोष्ट करायची आहे. मला दर 3 ते 4 महिन्यांमध्ये तुम्हाला प्रत्यक्षात भेटायचंय. येस. आणि आपण काहीही करणार नाहीत. आपण दंगा, मस्ती, मज्जा करणार आहोत. जर पॉसिबल असेल आपण खाऊ, आपण शॉपिंग करू, किंवा नाही केली तरी सुद्धा आपण एकत्रित भेटू, गप्पा मारू, छोटेखानी का होईना, आणि काय फोटो काढू, मज्जा करू, बडबड करू. आणि असा मला एक ग्रुप तयार करायचा आहे प्रत्यक्षात पण भेटण्याचा. या 4 गोष्टी मी या मेंबरशिपच्या निमित्तानं YouTubeमधून सुरू करणार आहे. मला असं वाटतं की फक्त लोनलीनेस, आजकाल चांगल्या मैत्रिणी मिळत नाही, याच्यावरती चर्चा करण्यापेक्षा मी काय करू शकते, असं मला वाटलं, आणि त्या निमित्तानं हा मैत्रिणींचा ग्रुप मला सुरू करायचा होता. तुम्ही त्याला काही म्हणा, पाहुणीची कंपनी म्हणा. आपण त्यासाठी काहीतरी मस्त उचित नाव पण ठरवू शकतो. ते पण मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि मेंबरशिप कशी करायची हे थोडक्यात आता मी पटकन सांगणार आहे, तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. YouTube उघडल्यानंतर उर्मिला निंबाळकर असं सर्च करायचं. आपलं चॅनल दिसल्यावर व्ह्यू चॅनलवर क्लिक करायचं. ते तुम्हाला चॅनल होम पेजवर घेऊन जाईल. तिथे दिसणाऱ्या जॉईन या बटनावर क्लिक करायचं. आता तुम्हाला आपल्या मेंबरशिपचं नाव पाहुणीची कंपनी दिसत असेल,
त्याखाली असलेल्या जॉईन बटनावर क्लिक करायचं. त्यानंतर तुम्हाला असं पेमेंट करण्याचे ऑप्शन्स दिसतील बरं का. त्यात तुमच्या सोयीचा UPI ॲप किंवा कार्डचा पर्याय निवडायचा. मग खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबायचं. मग ते तुम्हाला तुम्ही निवडलेल्या UPI ॲपमध्ये घेऊन जाईल. तिथे पे म्हटल्यावर तुमचा UPIचा पासवर्ड टाकायचा. तिथे पेमेंट सक्सेसफुल झालं की तुम्ही परत YouTubeमध्ये येणार. स्क्रीन अशी काही वेळ ब्लँक राहते. मग तुम्हाला तुम्ही मेंबरशिपला सबस्क्राईब केल्याचा एक मेसेज येतो. तुम्ही फक्त मेंबर्सला काय वेगळे फायदे आहेत ते तिथे वाचू शकता. इथे मेंबर्स ओनली व्हिडिओजमध्ये उद्या तुम्हाला म्हणजेच 20 सप्टेंबर 2025 रोजी 11 वाजता रिलीज होणारा आपला पहिला व्हिडिओ दिसेल. फक्त तुम्ही आयफोन युजर असाल ना, तर मात्र तुम्हाला थोडे जास्त पैसे दाखवत असेल. ते आम्ही लावलेले चार्जेस नाहीयेत. अशा पद्धतीनं तुम्ही मेंबरशिप घेऊ शकता. गोष्टी खूप सोप्या आहेत. मला हे वेगळं काहीतरी छान करायचं होतं आणि हे खूप स्पेशल व्हिडिओज आहेत आणि त्याच्यामुळे मेंबरशिपचा प्लॅन आणि ते सगळं पेड आहे. बाकी याच्यातून कसलाही हेतू नाही वेगळा. शुक्रवारचा आपला रेग्युलर व्हिडिओ येतच राहणार आहे. पण महिन्यातून शक्यतो गुरुवारी मेंबरशिप चे सगळे आपले मेंबर्स आहेत त्यांच्यासाठीचा स्पेशल व्हिडिओ घेऊन मी येणार आहे. लेट्स होप या निमित्तानं आपण एकत्रित येऊयात आणि खूप चांगल्या सकारात्मक ग्रोथ माइंडसेटनं छान मैत्रिणी या आजकालच्या ऑनलाईनच्या जगामध्ये जोडण्याचा प्रयत्न करूयात. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल खूप खूप थँक्यू. माझ्या सगळ्या ऑनलाईन परिवाराला, फॅमिलीला आणि मैत्रिणींना थँक्यू. खूप खूप कृतज्ञता. आय लव्ह यू.